माझ्या ननंदबाईला कडक नोटा लागतात. इथपासून सुरू झालेला हा प्रवास थेट मेलेल्या मड्यावरचं लोणी खायला कोणाला आवडतं? इथपर्यंत पोहोचवलेल्या नेत्या म्हणजे यशोमती ठाकूर यांचा बालेकिल्ला असलेला तिवसा मतदारसंघ यंदा विधानसभेला त्यांच्या हातून हिसकावून घेण्यात भाजपला यश येणार असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर तिवसा मतदारसंघातलं राजकीय समीकरण नेमकं कसं आहे, कुठल्या पक्षाचं पारडं इथे जड आहे, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं. अमरावती लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. यासाठी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी ताकद लावली होती. त्यावेळी तिवसा विधानसभा मतदारसंघात आपण किती मजबूत आहोत हे एका अर्थाने यशोमती ठाकूर यांनी सिद्ध केलं. त्यांनी दाखवलेली ताकद, काँग्रेसचं केलेलं एकजुटीकरण अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. महाविकास आघाडीला लोकसभेला इथे यश मिळालं. पण तेवढ्यावरच ठाकूर थांबल्या नाहीत, तर त्यांनी त्याच दिवशी स्वतःच्या मतदारसंघात विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली. यशोमती ठाकूर या केवळ आमदार किंवा माजी पालकमंत्री एवढ्या पुरत्या मर्यादित राहिल्या नाहीयेत. गेल्या 15 वर्षात त्यांनी राजकारणात घेतलेल्या भरारीमुळे त्यांची प्रदेश पातळीवरती काँग्रेसच्या नेत्या म्हणून गणना झाली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर काँग्रेसच्या केंद्रीय वर्तुळात सुद्धा यशोमती ठाकूर यांनी आपला ठसा उमटवला आहे. यशोमती ठाकूर यांची तिवसा मतदारसंघातली उमेदवारी म्हणजे विरोधकांसमोर एक बलाढ्य आव्हानच आहे. भाजपला उमेदवार देणं आव्हानात्मक होतं, कारण भाजपला आतापर्यंत आपले हातपाय या मतदारसंघात पसरवता आलेले नाहीयेत. महायुतीतर्फे हा मतदारसंघ जरी मित्र पक्षांना मिळाला तरीही फारसं काही वेगळं होणार नव्हतं, कारण काँग्रेसच्या तुलनेत महायुतीची तशी या मतदारसंघातली ताकद कमीच होती. 2019च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर या 10,000हून अधिक मतांनी निवडून आल्या होत्या. पण भाजपमधील प्रामाणिक आणि जमिनीवर राहून सामाजिक भावना जपणारा व्यक्ती यशोमती ठाकूर यांना नक्कीच टक्कर देऊ शकतो, असं तिवसा मतदारसंघातील स्थानिक भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटतंय. पण संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एक धामणगाव रेल्वे मतदारसंघ वगळता भाजपाचं फारसं अस्तित्व दिसत नाही. 1978 साली तिवसा विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली. सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची, म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो. कसली प्रसन्नता! सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. 1978च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांचे वडील चंद्रकांत उर्फ भैयासाहेब ठाकूर हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत चंद्रकांत ठाकूर हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. 1990च्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बाई मंगळे हे तिवसामधून निवडून आले होते. 1995च्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे शरद तसरे यांना आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व जनतेने दिलं होतं. 1999 आणि 2004 मध्ये मात्र तिवसा मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला. या दोन्ही निवडणुकीत भाजपाचे साहेबराव तट्टे हे विजयी झाले. याच काळात तिवसा मतदारसंघात भाजपा बळकट झाली. 2009 मध्ये मात्र काँग्रेसच्या उमेदवार म्हणून यशोमती ठाकूर यांनी 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा तिवसा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवला. 2014-2019 पासून यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातच काँग्रेसकडे तिवसा हा मतदारसंघ आहे. तिवसा मतदारसंघात देशमुख, पाटील या मराठा मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. या मतदारसंघात मागासवर्गीय मतदार सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय माळी आणि तेली या जातीही निर्णायक आहेत. मुस्लिम मतदार सुद्धा मोठ्या संख्येने इथे आहेत. 2019च्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेच्या राजेश वानखडे यांना तिवसा मतदारसंघात उमेदवारी मिळाली होती. तसे राजेश वानखडे हे या मतदारसंघाच्या बाहेरचे होते. 5 वर्षांपूर्वी तिवसा मतदारसंघात शिवसेना जितकी बलाढ्य होती तशी अवस्था आज शिवसेनेची नाहीये. 2019ला पराभव झाला असला तरी महायुतीचा यंदाही उमेदवार निश्चित नव्हता. पण या मतदारसंघाची चर्चा होत असताना महायुतीतर्फे हा मतदारसंघ भाजपला जाणार हे निश्चित होतं. त्यामुळे राजेंद्र वानखडे हे ठाकरे यांची शिवसेना सोडून भाजपामध्ये गेले आणि त्यांनी उमेदवारी मिळवली. यशोमती ठाकूर यांच्या विरोधात महायुतीचं आव्हान उभं करत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघाकडे भाजपने अधिक लक्ष केंद्रित केलंय. मागील 15 वर्षापासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या मजबूत पकडीत राहिला आहे.
खासदार यशोमती ठाकूर यांनी तिवसाच्या राजकीय वाटचालीत आपला ठसा उमटवलाय. दुसरीकडे भाजपला 2004 पासून इथे विजयाची चव काही साधता आलेली नाहीये. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला तडा देण्यासाठी भाजप आणि महायुतीची ताकद पणाला लागणार आहे. आता जाणून घेऊया की राजेश वानखडे आणि यशोमती ठाकूर यांच्या थेट लढतीतले कळीचे मुद्दे कोणते आहेत, कुठल्या मुद्द्याभोवती ही निवडणूक होणार आहे. तर तिवसा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ ही MIDC सर्वात महत्त्वाचं ठिकाण राहिलंय. या MIDCतील उद्योगांकरता अनेक स्थानिकांच्या शेतजमिनी गेल्या होत्या. त्यामुळे इथल्या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा ही यशोमती ठाकूर यांची महत्त्वाची भूमिका सातत्याने राहिली आहे. या मतदारसंघातील प्रत्येक गावांचा दौरा यशोमती ठाकूर यांनी कायम सुरू ठेवला होता. 2.5 वर्ष अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यातल्या विकासासह आपला मतदारसंघ विकासात्मक दृष्ट्या कुठेही मागे राहणार नाही याची काळजी घेतली होती. अगदी छोट्या छोट्या गावांमध्येही यशोमती ठाकूर यांनी उद्यानं विकसित केली. कुर्हा येथील स्मशानभूमीचा कायापालट हे तर तिवसा मतदारसंघातील आदर्श विकासकाम मानलं जातं. यशोमती ठाकूर यांच्या बाजूनं मतदारसंघात सकारात्मक वातावरण आहे. पण इकडे वानखडे यांचा जनसंपर्क सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. आणि जर भाजपाने रणनीती आखली तर ठाकूर यांना विजयी होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.